तर आज अर्थमंत्री अजित पवारांनी आपला अर्थसंकल्प सादर केलेला आहे। या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या मोठ्या घोषणा आहेत तर ते आपण पाहूया। तर अजित पवारांकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे। 21 ते 60 वर्षावरील महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत। महाराष्ट्रामधील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। तर अशा महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत, ते आपण पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा 21 ते 60 वर्षातील महिलांना दरमहा 1,500 रुपये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा, पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत। पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे। 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी देणार। राज्यातील 17 शहरात 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल। 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ, दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी देणार। 46,06,000 शेती पंप धारक यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं सहाय्य। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे। गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपयांचं अनुदान सुरू राहणार। गायीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 1 जुलैपासून प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना पुढे चालू ठेवण्यात येईल। 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू। राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून प्रतिदिंडी 20,000चा निधी देणार। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन। सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। दोन्ही मुख्य पालखी मार्गांवरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार करणार। देहू, आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे। आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत। ठाणे, बृहन्मुंबई, नवी मुंबईतील पालिका क्षेत्रातील पेट्रोल 65 पैसे आणि डिझेल 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार। ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा 65 पैसे व डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे। मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास ह्या सगळ्या कामाच्या करता मोफत वीज 7.5 हॉर्सपावर पर्यंत